भंडारा जिल्ह्यातल्या गावागावांमध्ये सध्या अचानक पोलीस येऊन धडकतात। मग ग्रामस्थांची थोडी घाबरगुंडी उडतीये, पण हे पोलीस ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचलेले असतात। भंडाऱ्यातल्या पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे। पाहूया काय। भंडारा जिल्ह्यातील गावागावांमध्ये सध्या असा पोलिसांचा फौजफाटा फिरतो। कुणाची धरपकड करण्यासाठी नव्हे तर ग्रामस्थांच्या मदतीसाठी। पोलीस स्टेशन तुमच्या दारी अशी ही नवी कल्पना, आणि ही आयडियाची कल्पना आहे भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक वनिता साहू यांची। बऱ्याच वेळा गावातले छोटे मोठे तंटे पोलीस स्टेशन पर्यंत येत नाहीत। मग गावात धगधगणारी ही छोटी भांडणं एकदम मोठी होतात आणि त्यातूनच खुनासारखे प्रकार घडतात। हे सगळं टाळण्यासाठी पोलीस स्टेशन तुमच्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला। प्रशासन आपल्या दारी, तर हे पोलिसांवरही पोलीस एक अभिन्न अंग आहेत प्रशासनच्या शासनच्या। तर पोलिसांवरही हे जबाबदारी आहेत की त्यांनी लोकांना त्यांचे दारपर्यंत पोहोचून हे सर्व्हिस डिलिव्हरी करावी। तर हे संकल्पना समोर ठेवून आणि आमचे आदरणीय DG साहेब जे आहेत त्यांनी स्मार्ट पोलिसिंग हे टर्म कॉइन केली आहेत, आणि याच्यात परिस्थिती अनुसार पोलिसिंग करणे हे गरजेचे आहे। दर शनिवारी पोलीस एका गावात जाऊन असं पोलीस स्टेशन तयार करतात। भंडाऱ्यात पोलिसांची संख्या गरजेपेक्षा कमी आहे। या उपक्रमामुळे एका गावाचा प्रश्न एका दिवसात निकाली लागतो। देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे। पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचताना त्यांना कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन्स नसावे, आणि त्यांनी पोलिसांना एकदम मोकळेपणाने ते पोलीसपर्यंत येऊन त्यांची समस्या मांडू शकणार, अशी याची मागची संकल्पना आहे। पोलीस स्टेशनचीच व्हॅन आणि पोलीस अधिकारी त्या गावात जातील आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी समस्या ऐकून घेऊन लगेच त्या ठिकाणी सोडवण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणजे प्रशासन आपल्या दारी असा हा पोलिसांच्या विभागातर्फे हा प्रयोग आहे, आणि त्यामुळे जनतेच्या जवळ जाण्याचा हा प्रयत्न आहे। पोलीस स्टेशन तुमच्या दारी या उपक्रमाअंतर्गत भंडारा पोलिसांनी आतापर्यंत 200 तंटे हाताळलेत। त्यापैकी 150 खटले निकाली निघालेत। दिवसभरामध्ये आमची चौकी या ठिकाणी असते आणि दिवसभरामध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क करत असतो। त्यांच्या 100% प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ शकत नाही, परंतु आम्ही प्रयत्न तर निश्चित करत असतो। बाकी विभागापेक्षा जनतेशी संपर्क करणारा पोलीस विभाग नेहमी पुढे राहिलेला आहे। गावात आपले फिरते पोलीस ठाणे हे एक चांगलं पर्याय आहे की जेणेकरून लोकांना पोलीस स्टेशन जाण्यास त्रास असतो, आणि एकटे दुकटे जाण्याकरिता त्यांना असं वाटतं की आपण एकटे जाणार, पोलीसवाले आपल्याला काय बोलणार, त्यांना थोडी भीती अशी मनात निर्माण होते। आणि गावातच असल्यामुळे त्यांच्यासोबत गावातले लोक असतात, आम्ही असतो, पदाधिकारी लोक असतात, आणि त्यामुळे त्यांना थोडी हिंमत येते। या गावातच येत असल्यामुळे त्यांना माहीत असते की इथं आपण सांगू शकतो, इथं सांगून ते आपल्या तक्रारीचे निराकरण करू शकतात। एक या मागचा चांगला उद्देश आहे। वनिता साहू यांच्या या कल्पनेचं देशभरात कौतुक होत आहे। भंडारा पोलिसांकडून प्रेरणा घेत आता मध्य प्रदेश, वडोदरा आणि चंडीगड पोलिसांनीही अशाच प्रकारचा उपक्रम सुरू केलाय। त्यामुळे असे पोलीस आपल्या दारी आले तर घाबरून जाऊ नका, तर त्यांचं स्वागत करा आणि गावातले तंटेही गावातच सोडवा। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।